मित्रांनो, मान्य आहे यज्ञ बाळासंदर्भात माझे व्हिडिओ रोजच येत आहे. काही जण म्हणतील दादा रोज का ओरडतोयस, पण मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. यज्ञ बाळाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही, मी थांबणार नाही आणि हा आवाज कधीच मंद पडणार नाही. कमेंट मध्ये काही जण लिहितात दादा तूच संपव त्या आरोपीला. मला माहितीये तुमचा राग खरा आहे आणि हो मी ते करू शकतो. धाडसाची मला कमी नाहीये, कारण मी एक शेतकरी पुत्र आहे. पण मित्रांनो, मीच जर कायदा हातात घेतला तर कायदा माझ्यासाठी जाचक ठरेल. माझ्यावरही केस टांगल्या जातील आणि मग त्या नराधमानं काय मिळवलं तर आपणच अडकलो, तो पुन्हा मोकाट. आणि हे आपण होऊ देऊ शकत नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न, आपल्या आणि त्या राक्षसात नंतर फरक काय उरणार. आपणच जर कायदा हातात घेतला तर आपण त्या देशासाठी आवाज उठवतोय, त्या देशाचं भवितव्य आपणच धोक्यात घालणार. आपण एखादा चुकीचा पाऊल टाकला तर आपल्याकडे बघून 4 लोकांचे विचार गढूळ होणार, समाज दिशाहीन होणार आणि गुन्हेगारच नव्हे कायद्यालाच आपण थेट धक्का देणार. म्हणूनच मी सांगतो, हातात शस्त्र नाही पण आवाज इतका प्रचंड करू की संपूर्ण व्यवस्था हल्ली पाहिजे. हे नराधम सोडले जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपण थांबायचं नाही. मी आहे तुमच्या पाठीशी धाडसाने, निर्भयपणे आणि न्यायासाठी. यज्ञ बाळाला न्याय मिळेपर्यंत हा आवाज कधीच थांबणार नाही. कारण मित्रांनो, आपल्याला सवय काय लागली माहितीये का, की 4-2 महिने झाले की आपण सरळ प्रकरण विसरून जातो. आपले विचार दुसरीकडे पालटले जातात, दुसरं काहीतरी आपल्या डोक्यात येतं, आपल्याला वेळ नसतो. पण मित्रांनो, हा आवाज आणि 100% सांगतो, प्रत्येक दिवशी न्याय मिळेपर्यंत मी रील काढत राहणार आणि 100% व्हिडिओ पोस्ट करत राहणार. धन्यवाद.